नमस्कार. जय महाराष्ट्राच्या या विशेष चर्चेमध्ये मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या सोबत आहेत माझे सहकारी सौरभ कोरटकर. आजचा दिवस हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक दिवस आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. माझ्यासोबत अनेक असे मराठी आहेत जे या क्षणाचे साक्षीदार ठरले. पण आम्ही या क्षणाच्या साक्षीदार असण्याबरोबरच इतरही अनेक घटनांचे साक्षीदार राहिलोय. यापूर्वी आम्ही ठाकरे फुटलेले पाहिले, आम्ही ठाकरे गेलेलेही पाहिले आणि आता आम्ही ठाकरे एकत्र आलेले पाहतो आहोत. ही सगळी प्रक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणातली ज्या मुद्द्यावर होते आहे तो मुद्दा मराठी भाषेचा आहे. पण मुद्द्याच्या पलीकडे आणि अलीकडे राजकारण सुद्धा आहे. या निमित्तानं आज विश्लेषणाच्या अनुषंगानं आपण विविध मान्यवरांना जोडून घेऊ. पण तत्पूर्वी मी माझे सहकारी सौरभ कोरटकर यांना विचारेन की तुम्ही आज दिवसभर ठाकरेंच्या एकत्रीकरणाचा सोहळा याची देही याची डोळा पाहिलात. एक असा कुठला क्षण जेव्हा अंगावर शहारे आले? जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची एंट्री झाली तो क्षण असा म्हणता येईल की जेव्हा अनेकांच्या अंगावर काटे आले किंवा अनेक शिवसैनिक मी बघत होतो माझ्या अवतीभोवती आणि मनसेचे सुद्धा काही नेते होते, कार्यकर्ते होते जे प्रचंड भावनिक झाले होते तो सगळा क्षण बघून. अर्थात एका इव्हेंट सारखी अरेंजमेंट सुद्धा तशी करण्यात आलेली होती. पण हे एक असं चित्र त्यांनी डोळ्यासमोर बघितलं होतं की ज्याचं स्वप्न अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष बघितलं. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेपासून वेगळे झाले अनेकांना असं वाटत होतं की काही दिवस जातील, काही महिने जातील आणि काही वर्ष जातील कदाचित, पण राज आणि उद्धव शेवटी ठाकरे म्हणून एकत्र येतील महाराष्ट्रासाठी. पण तसं झालं नाही. 20 वर्ष वाट बघावी लागली. मराठी अस्मितेचा मुद्दा का असेना किंवा राज्य सरकारचं त्रिभाषा धोरण आणि राज ठाकरे क्रेडिट देतात तसं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे का असेना, पण राज आणि उद्धव एकत्र आले. देवेंद्र फडणवीसांनी हे करून दाखवलं तसं बघितलं तर, राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर. पण प्रत्येक मनसैनिकाच्या, प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि इतकंच नाही तर शिवसेना आणि मनसे यांच्या राजकीय विचारांसोबत बांधिलकी नसलेला देखील एक मराठी मतदार, एक मराठी माणूस या सगळ्या सोहळ्यात होता, ज्याच्या चेहऱ्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा एक आनंद, उत्साह, जल्लोष आणि एक समाधान दिसत होतं. बिलकुल. या चर्चेला पुढे नेण्यासाठी आपल्यासोबतच्या मान्यवरांचा परिचय तुम्ही फक्त पटकन करून द्या अशी एक विनंती, आणि त्यानंतर आपण चर्चेला अधिक वेगानं सुरू करू. तर या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत, त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील या सुद्धा आपल्यासोबत आहेत. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे आहेत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि या चर्चेची सुरुवातच मी इथून करतो की दोन्ही ठाकरेंची भाषणं पहिल्यांदा एकाच मंचावर समोरासमोर आपण ऐकलेली आहेत, अनुभवलेली आहेत. त्या भाषणाबद्दल नेमकं काय वाटतं? सुरुवात करतो मी अवधूत वाघ यांच्यापासून. नाही प्रसादजी, खरं सांगू तर मी दोन्ही भाषणं ऐकलेली नाहीये, तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाहीये. मला इतर अनेक कामं होती त्यामुळे राहून घेतलं. परत कधीतरी ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी नक्कीच ऐकेन. अवधूत वाघ भाषण ऐकली नाहीत का जाणीवपूर्वक टाळलं? इतर कामं होती. माझं काही लिखाण चालू होतं, त्याचे काही डेडलाईन्स होत्या, त्या मला पूर्ण करायच्या होत्या. माझी एक सिरीज चालू आहे सांगावर, त्याबद्दल मला लिहायचं होतं, त्यामुळे डेडलाईन असल्यामुळे मला खरंच वेळ नाही मिळाला. ठीक आहे. मग आपण मला असं वाटतं सौरभ विचारायला हवं की भाषण ऐकलंय कुणी, आणि भाषण ज्यांनी नक्कीच ऐकलं असेल त्यामध्ये शीतल म्हात्रे असू शकतात का? नाही नाही, नक्की मी काही अवधूत साहेबांना एवढी बिझी नव्हती, त्याच्यामुळे मी नक्कीच औत्सुक्याने भाषण ऐकलं. भाषणाचे मुद्दे सुद्धा ऐकले, भाषणाची बॉडी लँग्वेज बघितली. भाषणामध्ये मराठीचं आहे की भाषणामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेचं आहे तेही दिसलं. झेंडा कुठलाही नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल, त्याला कसा हरताळ फासला गेला तेही बघितलं. मला वाटतं ते कुठेही विजयी मेळावा न वाटता ठाकरे कुटुंबियाचं एक स्नेहसंमेलन होतं की काय, एकत्र फोटो काढण्याचा सुद्धा इव्हेंट बघितला. त्याच्यामुळे अगदी संपलेल्या पक्षापासून संपलेल्या पक्षावर आम्ही काही बोलत नाही पासून सन्माननीय राज ठाकरे ही उद्धवजींची अगतिकता बघितली. राज ठाकरेंची मराठी भाषेबद्दलची त्यांच्या भाषणात असलेली तळमळ बघितली आणि कुठेतरी उद्धवजींच्या पोटातली मळमळ सुद्धा बघितली. त्याच्यामुळे मराठी माणसांचा, तिथे आलेल्या मराठी माणसांचा कसा अपमान झाला, कारण कुठेतरी मराठी भाषेवर बोलतील, मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल बोलतील, मराठी भाषेच्या हितासंबंधी चर्चा होईल असं वाटत होतं. परंतु असं वाटताना
राजसाहेबांची खरोखरची तळमळ आम्हाला दिसत होती. अतिशय अभ्यासपूर्ण असं भाषण होतं, जी, खरोखर जी. ऐकण्यासारखं भाषण होतं. परंतु त्याच्याच विरुद्ध उद्धवजींचं भाषण हे पूर्णपणे राजकीय भाषण होतं. संपूर्ण टोमणे मारण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याच्यामुळे तिथे आलेल्या मराठी माणसांचा कसा अपमान झाला हेही जी. आम्ही बघितलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे कुठलंही विजय वगैरे मिळावा नव्हता, तर हा कुठेतरी ही अगतिकता होती उद्धवजींची, की मला आता कोणीही नाहीये मदतीला, तेव्हा मला आता कोणाची तरी गरज आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा मत ठीक आहे. याच्यातून दिसत होता. मराठीचा ठीक आहे मत ठीक आहे मला नाही तुम्ही जी भूमिका मांडली आता या भाषणाबद्दल मला बरेच प्रश्न आहेत त्याच्यावरून, पण मी आताच त्या प्रश्नांकडे जात नाही, कारण आता मला जाणून घ्यायचं आहे की या दोन्ही भाषणांबद्दल नेमकं आपल्या मान्यवरांना काय वाटतं. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे मी जातो या भाषणाबद्दल जाणून घेण्यासाठी. रुपाली ताई, तुम्हाला काय वाटतं आजच्या दोन्ही भाषणांबद्दल? एक म्हणजे ठाकरे दोन्ही बंधू आज एकत्र आले. त्यांच्या तिथे समस्त जे बसलेली लोक होती ही सगळी महाराष्ट्रातली जनता समोर होती. त्याच्यामुळे त्यांचं जे काही भाषण आहे त्यांचं भाषण सगळ्या महाराष्ट्राला तसंही प्रचंड आवडतं. त्यांच्या पक्षाची त्यांची दोन्ही पक्ष जे म्हणजे शिवसेनेपासून वेगळे झाले, नंतर दोन्ही भाऊ एकत्र आले, हा त्यांच्यासाठी म्हणजे म्हणजे मी तर म्हणेन एक कार्यकर्ता म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर जास्त आनंद आज त्यांना खरं झाला असता. आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे. विषय त्यांचा जो आजचा होता की बाबा हिंदीच्या सक्तीच्या विरोधात त्यांनी जो काही मोर्चा काढणार होते तो बर. मोर्चाचा त्यांचा विजय त्यांनी मेळावा घेतला. हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. पण ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातले मराठी माणूस आनंदी झालेले आहेत आणि ते तिथे आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाईट वाटण्यासारखं काय? आमचाही एक पक्ष आहे. प्रत्येक पक्षामध्ये घडामोडी होत राहतात. त्याच्यामुळे शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांच्या पक्षातला एक तो मोठा आणि एक चांगला क्षण होता. आम्ही त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला वाईट वाटणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जे घ्यायचंय ते घेणार आहे. गजानन काळेंपर्यंत पोहोचायला हवं. गजानन काळे, आपण भाषणात कोण काय बोललं ते निश्चित ऐकलेलं आहे, पण एक सर्वसाधारण प्रतिक्रिया जी उमटली, जी आता थोड्या वेळापूर्वी शीतल पाटील म्हात्रे यांच्याकडूनही आली. शीतल ताई असं म्हणाल्या की राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं भाषणाची मांडणी केली, विषयाला हात घातला, तो सगळा एकूण तयार केलेला प्रभाव हा उद्धव ठाकरेंच्या भाषणानं नष्ट झाला. मला वाटतं मुळात कोणत्याही भांडणापेक्षा जो राजसाहेबांनी सगळ्यात सुरुवातीला विषय सांगितला आणि कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र हा मोठा आहे. आजचा जो विषय होता तो आवाज मराठीचा. जो राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता त्याला सन्माननीय राजसाहेबांनी हाक दिली आणि त्या हाकेला ओ देण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांनी आणि उद्धव साहेबांनी केलं होतं. त्याची ही विजयी सभा, विजयी मेळावा होता. भाषणं कुणाची काय झाली याच्यापेक्षा तो क्षण अनुभवणं आणि महाराष्ट्र धर्माचं एक विराट स्वरूप आज संपूर्ण मराठी माणसांनी महाराष्ट्राने पाहिलं. 2 दशकं ज्या क्षणांची वाट इथला मराठी माणूस पाहत होता, महाराष्ट्र बघत होता, त्या महाराष्ट्र धर्माचं एक विराट स्वरूप आणि प्रचंड आनंद लोकांना, सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य मराठी माणसाला आपण विचारलं तर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा तो क्षण होता. भाषणांचं कमी जास्तपणा याच्याबद्दल आपण निश्चित बोलू शकतो. हिंदी मराठीचा विषय याच्याबद्दल आपण बोलू शकतो. पण मला असं वाटतंय की आज जो क्षण होता ते आत्ताच मला वाटतं सौरभ यांनी सांगितलं की अंगावर शहारे आणणारा क्षण होता. म्हणजे मी सौरभच्या बाजूलाच उभा होतो. अनेक महाराष्ट्र सैनिक, अनेक शिवसैनिक जे 20-20 वर्ष गळाभेट झालेली नव्हते त्यांची आज गळाभेट होत होती. त्यांच्या अंगावर शहारे होते. म्हणजे मला आठवतं नवी मुंबईचे आमचे शिवसेना उभाटाचे विठ्ठल मोरे मला भेटले. ते शिवसेनेचे उपनेते म्हणे, गजानन, आमच्या डोळ्यांनी आम्ही हा क्षण पाहिला, आता आम्ही मोकळे. त्यांचं वय 70-75 आहे. त्यांचे आनंदश्रू थांबत नव्हते. तर मला वाटतं हे सगळं क्षण आणि अत्यंत अशी सर्वसामान्य माणसं होती की जे शिवसेनेत नव्हते, जे मनसेत नव्हते, पण असा सुद्धा मराठी माणूस, ठीक, असा नोकरदार वर्ग सुद्धा इथे आलेला होता. तेव्हा हा क्षण मला वाटतं सगळ्यांसाठी महत्वाचा होता. आज रुपालीताई काय म्हणतायत आणि शीतलताई काय म्हणतायत याच्यापेक्षा मला वाटतंय त्या सगळ्यांच्या घरी जो अनुभव आहे
घरच्यांना आपण नाही, नाही विचारलं बोलले तर तो हो. अनुभव नक्की मला वाटतं वेगळा असेल. मी काहीही बोलले नाही, मला आनंद झालेला आहे. 2 भाऊ नाही एकत्र रुपाली, आलेले मी तुझं अभिनंदन कार्यकर्ता केलंय. म्हणून. रुपाली, अभिनंदन केलं मी तुझं. मी तुला शुभेच्छा देतोय. बर. तुझं मी अभिनंदन काही बोलले केलंय. नाही. त्यांनी तुझं शीतल अभिनंदन म्हात्रेंना केलं चिमटा मी, काढला. रुपाली. हा. रुपाली, आणि मला वाटतं आशिष शेलारांना मी चिमटा काढला. आशिष शेलारांचे शब्द आहेत जे मला वाटतं आता शीतलताईंनी सांगितले, त्यांचं अपचन झालंय, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षासाठी धवती योगाचे चूर्ण जे मिळतं ठीक आहे. ते अपचनासाठी त्याच्या बॉटल्स काही आणलेले ते कुरिअर म्हणजे कोणाच्या पचनी भाषण पडत नाही ते बोलू आपण, त्याबद्दलही चर्चा करायची आहे. अखिल चित्रेंकडे मी जातो. या कार्यक्रमाला मी कव्हरेजसाठी जेव्हा गेलो तेव्हा अखिल चित्रे फार आनंदी मला दिसत होते. मी त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतली होती. पण अखिल चित्रेजी, राज ठाकरे यांनी भाषणाचा जो टेम्पो सेट केलेला होता तो मराठी या मुद्द्याभोवती केंद्रित होता. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण हे मुळात या सगळ्या कार्यक्रमाची थीम जी होती ती अराजकीय असल्याचं सांगितलं जात होतं, कारण कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये, मराठी हा अजेंडा असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण उद्धव ठाकरेंचं भाषण पॉलिटिकल झालं, राजकीय झालं असा एक सूर बघायला मिळतोय. हा सूर जो काय बघायला मिळतोय हे तुम्ही तिथे होता बरोबर, तिथे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला असं वाटलं तर नाही वाटलं. तर हे कोणाला वाटलं? ज्यांच्या पायाची खालची जमीन ही सरकलेली आहे, ज्यांना मळमळ होत आहे, आणि ते आता बॉडी लँग्वेज एक्सपर्ट झालेले आहेत. ते आता कोणाचं भाषण कसं झालं त्याच्याबद्दल ॲनालिसिस पण करायला लागलेले आहेत. त्या उलट मी तर आत्ता या माध्यमातनं रुपालीताईचं अभिनंदन करतो की त्यांनी मोठ्या मनाने जे खरं आहे ते जरी ते वेगळ्या पक्षात असतील तरी त्यांनी ती खरी परिस्थिती ही या माध्यमातनं जनतेला सांगितलेली आहे. पण काही लोकांना जर मळमळच होत असेल, काही लोकांना जर पोटशूळच उठला असेल, तर तशा लोकांना आता काय म्हणावं? आता इतकं आनंद महाराष्ट्रभर सगळ्यांना झालेला आहे. आपण जर पाहिलं तर आता मी नाव नाही घेत, पण काही TV चॅनल्सच्या न्यूज रूममधनं व्हिडिओज आलेले आहेत. तिथे काम करणारे जे कोण बॅक ऑफिस स्टाफ असेल त्यांना आनंद झाला. तर ते काय शिवसैनिक होते का महाराष्ट्र सैनिक होते? पण महाराष्ट्रावर प्रेम करणारे, मराठीवर प्रेम करणारे या प्रत्येक माणसाला आज आनंद झालेला आहे. आणि अखिल ज्यांना चित्रे, आनंद नाही झालाय, अखिल चित्रे, मळमळ कोणाला झाली आहे? तुम्ही नाव घ्यायचं टाळता, सहसा असं वागत नाही, सहसा असं बोलत नाही तुम्ही. कशाबद्दल नाव घ्यायचं टाळतोय? तुम्ही मळमळ कोणाला झाली ते नाही सांगत आहात. काही जणांना कोणाला तरी अशा अशा शब्दांमध्ये तुम्ही भावना अरे व्यक्त करताय. आता काय आहे? नाही, आता जे मळमळ व्यक्त करतायत ते महाराष्ट्राची जनता पाहते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतील किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून करत असतील. एका बाजूला म्हणायचं की आज जे काय घडलं त्याला आम्ही काय महत्व देत नाही किंवा काय घडलंच नाहीये, तो विजय मेळावाच नव्हता, आणि दुसऱ्या बाजूला टक लावून सगळं बघायचं स्टार्ट टू एंड. याला काय म्हणायचं? दुटप्पी धोरण म्हणायचं. आणखीन काय म्हणता येईल? शीतल म्हात्रेंकडे एकदा उत्तरासाठी जाऊ आणि मग सौरभ आपली चर्चा आपण पुढे नेऊयात. शीतल म्हात्रे, एक लक्षात घ्या, कसं आहे ना की खरं तर या इथे अजेंडा काहीच नाही, अजेंडा फक्त मराठीचे असं सांगण्यात आलं. परंतु हा कुठेतरी हा इव्हेंट ज्या पद्धतीने दाखवला गेला त्यामध्ये कुठेही मराठी माणूस, मराठी माणसाचं, मराठी भाषिकांचं हित, मराठी भाषेचं संवर्धन या संदर्भात काहीही कुठलाही कार्यक्रम देण्यात आला नाही, कुठल्याही कार्यक्रमाबद्दल बोलण्यात आलं नाही. हा फक्त इव्हेंट होता. मुंबई महानगरपालिकेवर कशी सत्ता मिळेल याच्यासाठी हा उद्धव ठाकरेजींचा इव्हेंट होता, असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरेजींचा स्वभाव कसा आहे माहितीये का, की निवडणुकीपूर्वी हम साथ साथ है आणि निवडणूक झाल्यानंतर हम आपके है कोण. मला वाटतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण भाजप आहे. अवधूतजी याच्याबद्दल जास्त सांगू शकतील की कशा पद्धतीने सत्तेशिवाय उद्धव ठाकरे राहू शकत नाही. आज राज ठाकरेजींना बोलताना संपलेला पक्ष म्हणून कोणी हिणवलं हो? महानगरपालिकेतले त्यांचे 6 नगरसेवक कोणी चोरले हो? त्यावेळेला तुम्हाला हे आठवलं नाही? आणि त्याच्यानंतर आज सन्माननीय राज ठाकरे ही अगतिकता आहे, ही कशासाठी आहे न कळण्यात मूर्ख कोणी नाहीये. आज तुम्ही लक्षात घ्या, माननीय शिंदे साहेब हे काल पंढरपूरला जाऊन वारकरी संप्रदाय जो आता आषाढी एकादशी येऊ द्या त्याची कशी व्यवस्था आहे हे बघायला गेले. ती मराठी माणसं नव्हती. पहलगाम मध्ये जे हत्याकांड झालं त्याच्यासाठी धावून गेले शिंदे साहेब, ती मराठी माणसं नव्हती. त्याच्यामुळे मराठी माणसांचे आम्ही कसे कैवारी आहोत एवढा फक्त एखादा इव्हेंट करून दाखवणं. बरं तुम्ही सांगता हिंदीची सक्ती कोणी केली हो? हिंदीची सक्ती कुठला तरी खोटा अजेंडा सेट करायचा याच्या संदर्भात सविस्तराने मला वाटतं अवधूतजी बोलू शकतील की त्रिभाषा सूत्र हे कुणाच्या काळामध्ये याचा तुम्ही उद्धवजीने याचा मला वाटतं प्रस्ताव मान्य केला, त्यांची सही आहे त्याच्यावर.
हे सर्व दाखवण्यात आलं तरी सुद्धा मी नाही, मला काहीच माहिती नाही, मी न बघता सही केली असं बोलणारे उद्धवजी आहेत. त्याच्यामुळे उगीच सत्तेसाठी आमचा मराठी माणूसांना हा भावनिक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक- उगीच सत्तेसाठी त्यांच्या भावनाशी खेळू नये. ठीक आहे, याबद्दल अखिल चित्रेंकडून पण आपल्याला उत्तर घ्यायचं आहे, अवधूत वाघ यांच्याकडे पण मला जायचं आहे. पण त्याच्या आधी एक अनेकांचं निरीक्षण असं होतं आजच्या या भव्य सोहळ्याबद्दल, कार्यक्रमाबद्दल. 2 ठाकरे बंधूंना एकत्र तिथे बघितलं. सुप्रिया सुळे होत्या, जितेंद्र आव्हाड होते, प्रकाश रेड्डी होते डाव्या पक्षाचे, महादेवराव जानकर होते, पण काँग्रेस नेते मात्र तिथे दिसले नाहीत. याचबद्दल मला विचारायचं आहे हनुमंत पवारांना. सौरभजी, अगदी आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक आहे, म्हणून आमचं कोणीही तिथं नव्हतं. आणि आज जो आपण सगळ्या मान्यवर मंडळींना जो प्रश्न विचारला तोच मला लागू आहे असं समजून सांगतो की आनंद आहे. 2 भाऊ, कुटुंबातले 2 मतभेद झालेले, मनभेद झालेली मंडळी जर 20 वर्षानं एकत्र येत असतील तर खरं म्हणजे कोणालाच त्याच्यात दुःख होण्याचं काही कारण नाही. 2 भाऊ आहेत, एका घरातले आहेत, रक्ताचे नातेवाईक आहेत, आणि कुटुंब जर दुरावली असतील आणि ती एकत्र येत असतील तर महाराष्ट्राची संस्कृती ही कुटुंब व्यवस्था मानणारी संस्कृती आहे. एकत्र येत असतील तर आनंद आहे, तसा आनंद आम्हालाही आहे. हनुमंत पवार, आपण म्हणताय की काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक आहे. अहो, काल परवापर्यंत तुमची परिस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे म्हणतील ती पूर्व दिशा. मग आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बरोबर जायला लागल्यानंतर गेला बाजार सगळे नेते झाडून दिल्लीला गेले. एक नेता तुम्हाला मुंबईतून पाठवता आला नाही प्रतिनिधी म्हणून. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतंत्र पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र पक्ष आहे राजसाहेबांचा. आणि काँग्रेस हा अखिल भारतीय काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका महाराष्ट्रातल्या, त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे. त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही. आता तुम्ही जो आरोप करताय की उद्धवजींच्या म्हणण्यावर काँग्रेस पक्ष चालायचा वगैरे, तर हा तुमचा अजेंडा आहे आणि ते काय खरा नाही, तो खोटा आहे. ठीक आहे सौरभ. ठीक आहे, अवधूत वाघ यांच्याकडे मी जातो. अवधूत वाघ जी, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना जे शक्य झालं नाही राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्याचं, ते करून दाखवलं असं राज ठाकरे म्हणाले. दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात त्यांचा टीकेचा सूर असा होता की मोदी आणि भाजप विरोध हा त्यांच्या सगळ्या भाषणाच्या केंद्रस्थानी दिसत होता. मराठी अस्मिता आणि मराठी भाषेविरोधात कोणी जर उठलं असेल तर ते भाजप आहे, असा सगळा उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा सूर होता. त्यामुळे संभाव्य युतीचे संकेत सुद्धा मिळालेले आहेत. ही युती कोणाविरोधात असणार याचे संकेत सुद्धा स्पष्टपणे मिळत आहेत. तुमचा जो पहिला प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्रजींनी करून दाखवलं, हा मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या शैलीचा एक भाग आहे. आणि राज ठाकरेंची ही शैली ही अशीच आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या शैलीचा मी खूप चाहता आहे. एक प्रभावी वक्ता म्हणून मला त्यांचा आदर आहे. परंतु बाळासाहेबांना हे शक्य नव्हतं असं नाहीये. बाळासाहेबांच्या हयातीतच हे 2 भाऊ बाहेर पडले, तर त्याच्यामुळे त्यांना एकत्र आणण्याचा प्रश्नच कुठे. स्वतः उद्धवजींनी राजजींनी अनेक वेळा सांगितलं की त्यांना ज्यावेळी उद्धवजींचं वागणं असह्य व्हायला लागलं त्यावेळी ते स्वतः बाळासाहेबांकडे गेले आणि त्यांनी बाळासाहेबांना आपली व्यथा सांगितली. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की ठीक आहे, तुला वेगळं व्हायचंय तर हो. तर त्याच्यामुळे राज ठाकरे हे बाळासाहेबांची परवानगी घेऊनच बाहेर पडले. तर त्यामुळे त्यांना त्या बाळासाहेबांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्याचा हेच कुठे येतो. म्हणजे मला ते तुमचा हा जो कारण मीमांसा आहे तेच पटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की कधीही खूप प्रचंड मोठ्या माणसावर जर आपण दगडफेक केली तर आपण खूप फेमस होतो असं काही काही लोकांचं आहे. अहो, कुठे मोदी, कुठे अमित शहा आणि कुठे उद्धव ठाकरे? काय तुलना आहे का हो? काय तुलना आहे का? महाराष्ट्र ज्या माणसाकडे आज 240 खासदार आहेत, निम्म्याहून अधिक राज्य त्यांच्या अंडर काम करतात, ते भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे पंतप्रधान एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा शपथ घेतलेले. आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा सुद्धा स्वबळावर ते स्वतःच्या पक्षाला स्वबळावर सत्ता आणू शकले नाहीत. अरे काय आपण कोणाशी कंपेअर करतो? ठीक आहे, पण यातला एक मुद्दा घेऊ पटकन आणि आपण आपल्या राज्यातल्या चर्चेला अधिक राज्यात पुरतं ठेवूयात. एक मुद्दा पटकन घेतो आणि त्यानंतर अखिल चित्रेंनाही एक अनुषंगानं प्रश्न विचारतो. जर समजा जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं तर मग
फडणवीस हे घर जोडणारे राजकारणी आहेत आणि मराठी साठीचे राजकारणी आहेत असं उद्या म्हटलं तर? अवधूतजी, नाही, चांगलं आहे ना, स्वागत करतो आम्ही त्याचं. बरं, आपण स्वागत करताय. अखिल चित्रेंपर्यंत जाण्याची गरज आहे. अखिल चित्रे, ज्या शब्दांमध्ये टीका करण्याची एक अपेक्षा होती त्यापेक्षा भाषेचा स्तर घसरला अशी ही निरीक्षणाची बाब आहे उद्धव ठाकरेंच्या बद्दलची. खास करून मुद्दा येतो अनाजी पंत म्हणण्याचा. आज अनाजी पंत हा उल्लेख का केला गेला? हे अनेकांचे निरीक्षण आहे की हे तुमचं निरीक्षण आहे? मला पहिलं ते माहिती असेल तर मी त्याच्यावर उत्तर देईन. चर्चेला हे धरा, निरीक्षण माझं करणारे आहेत निरीक्षण कोण? आहे. अनेकांचं आहे, पण अनेकांचं म्हटलं की तुम्ही पुरावे मागाल, धरून चाला. बरं. माझं निरीक्षण आहे, मीच प्रश्न विचारतोय बरं, तुम्हाला. नाही, तुमचं आहे म्हटल्यावर तर तुमचं आहे म्हटलं तर उत्तर देतो. नाहीतर अनेक आजकाल बॉडी लँग्वेज एक्सपर्ट तसे आता निरीक्षक वगैरे झाले असतील तर त्यांना काय उत्तर देणं मला आवश्यक वाटत नाही. तर काय आहे ना, आता ज्याला जी काय म्हणतात उपमा शोभते त्याला ती उपमा दिली जाते. आता उद्धव ठाकरे साहेबांना ते वाटलं की उपमा बरोबर त्याला शोभते तर त्या हिशोबाने त्यांनी दिली आहे. तर ह्याच्यात भाषेचं स्तर काय खाली पडलं? असंवैधानिक भाषा वापरली का? काय भाषेचं स्तर काय खाली पडलं त्यात? मला काय गैरच वाटत नाही त्यात. बर, अवधूत गुप्ते, माफ करा, अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत. अवधूत वाघ, तुम्हाला हे उत्तर पटतंय का? यानंतर पुढचा प्रश्न सौरभ विचारणार आहेत, पण तत्पूर्वी हा विषय एकदा पूर्ण करूयात. अवधूत वाघ. आणि मी शपथपूर्वक सांगतो आणि अतिशय भावनाविवश होऊन सांगतो, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना चालवली त्यावेळी कधीही त्यांनी जातीकडे पाहिलं नाही. त्यांनी अनेक मागासवर्गीय लोकांना आमदार बनवलं. चर्मकार समाजातल्या, रोहिदास समाजातल्या असो किंवा आगरी समाजातल्या असो, त्यांनी तिकीट देताना कधी बघितलं नाही. तुम्हाला एक सांगतो, चंद्रकांत खैरेंना औरंगाबादमध्ये आणि आताच्या संभाजीनगरमध्ये ज्यावेळी तिकीट दिलं त्यावेळी अख्ख्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरेंच्या बुरुड समाजातली केवळ 17 कुटुंब होती. तर त्याच्यामुळे त्याला एकाने प्रश्न विचारला की चंद्रकांत खैरे कसे निवडून येतील. त्यावेळी ते म्हणाले होते की चंद्रकांत खैरेंना त्यांचा समाज नाही तर माझा शिवसैनिक निवडून देईल, आणि त्याप्रमाणे चंद्रकांत खैरे निवडून आले. ही बाळासाहेबांची शिवसेना कुठे? आणि केवळ एक जातीयवादी अनाजी पंत, फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना अनाजी पंतांची उपमा देणारे बाळासाहेबांचे चिरंजीव कुठे? अहो, तुलनाच होऊ शकत नाही. कुठे सूर्य आणि कुठे सूर्याची पिल्ल? सूर्याच्या पोटी सुद्धा शनी आणखी राहू आणि केतू जन्माला येतात. त्याप्रमाणे निर्माण झालेले हे जर असतील तर बाळासाहेबांची यामध्ये काही चूक नाहीये. बाळासाहेब होते, बाळासाहेब सूर्य होते, हिंदू हृदय सम्राट होते. त्यांनी कधी जातीकडे, पातीकडे आणि धर्माकडे पाहिलं नाही. आणि म्हणून आजही बाळासाहेब गेल्यानंतर एक दशक लोटलं तरी प्रत्येक हिंदू मनामध्ये बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून राहिलेले. ठीक आहे शीतल, मात्र माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीच आहे, पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा सांगतात त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जेव्हा हिंदी सक्ती लादली जाते, जेव्हा मराठी संकटात असते, तेव्हा भूमिका न घेणारे, तेव्हा चूप बसणारे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत का, असा सवाल त्यांनी केला होता. इतकंच नाही तर जय गुजरात म्हणणारे, दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार असू शकतात का, असं म्हणत एकनाथ शिंदे जो बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय उद्धव ठाकरे यांनी. बघा, उद्धव ठाकरे हे प्रश्न उपस्थित करण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे स्वतः त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नाची उत्तरं नाहीत. त्यांनी पहिल्यांदा हे उत्तर द्यावं की तुम्ही सुद्धा जय गुजरात बोललेला होता, त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे? तुम्ही सुद्धा जिल्ह्यातले आपडा आणि उद्धव ठाकरे आपडा हे तुम्ही बोललेला होता, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्याच्यामुळे हे उगीच जाती भाषेमध्ये भांडणं लावायची कामं आधी बंद करावी. बरं, हिंदी सक्ती कोणी केलंय? बरं, मला ह्याचं खरोखर उत्तर पाहिजे की हिंदी सक्ती कोणी केली. त्याच्यावर जेव्हा ते माशेलकरांचा रिपोर्ट आला त्याच्यावर सही कुणाची आहे, ती का सही केली, याचं उत्तर कोणीतरी मागणार आहे की नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळे स्वतः जे काही केलेलं आहे त्याच्या संदर्भात काहीही उत्तर न देणं, आम्हाला असं वाटलं की ते आज सांगतील की का म्हणून त्यांनी सही केली, परंतु त्याच्या संदर्भात ब्र सुद्धा त्यांनी काढला नाही. त्या व्यतिरिक्त अशा भाषेचा उपयोग केला. आता अनाजी पंत हिंदू मराठी नव्हते का हो? त्याच्यामुळे कुणाबद्दल बोलताय, काय बोलताय, कसं बोलताय? खरोखर आजचं त्यांचं उद्धवजींचं भाषण ऐकून ते किती अगतिक झालेले आहेत
आपल्या सत्तेत शिवाय ते कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये खळबळ उडालेली आणि कशा पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो, काहीही बोलू शकतो, हे जे दाखवण्याचा जो प्रयत्न होता तो खरोखर केविलवाणा होता असंच म्हणावं लागेल. यामध्ये कुठेही मराठी माणूस दिसला नाही. दिसली ती फक्त उद्धवजींची अगतिकता आणि सत्तेसाठी असलेलं प्रेम. आणि मला माझी मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही मिळालीच पाहिजे आणि यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आज, असंच म्हणावं लागेल. ठीक आहे. अखिल चित्रे यांना यावरून मला प्रश्न विचारायचा. अखिल चित्रेजी, शीतल म्हात्रे यांचं उत्तर तुम्ही ऐकलंय आणि उद्धव ठाकरेंनी हे जाहीरच केलंय की हा फक्त महापालिकेचा नाही आहे, तो महाराष्ट्राचा आहे आणि हा अख्खा महाराष्ट्र सुद्धा आम्ही काबीज करू असं म्हणत त्यांनी युतीचे आणि पुढच्या संभाव्य राजकारणाचे आणि राजकीय गणितांचे संकेत दिलेच आहेत की. आता मी याआधी देखील बोललो की जर कोणाला आता पोटशूल उठला असेल की दोन भाऊ किंवा दोन पक्षप्रमुख एकत्र आले आणि महाराष्ट्राला, प्रत्येक मराठी माणसाला जर त्याचा आनंद झाला असेल, आपण तिथे स्वतः साक्षीदार होता, आपण तिथे स्वतः होता उपस्थित, आपण पाहिलं काय प्रकारचा आनंद लोकांमध्ये तिथे होता. तिथे मराठी माणसं नव्हती का? का तिथे बाहेर गुजरात आणि राजस्थानमधनं माणसं आणलेली का? सगळी मराठी माणसंच होती. ठीक आहे, पण हा आपण सगळा आनंद पाहिलं अखिल की चित्रेजी आणि सगळी गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल का? ती करणार आहेत असे संकेत तर मिळालेले आहेत या दोन्ही हे भाषणांमध्ये. सगळे जर तरची हे सगळे जर या नाही, आपण सगळ्या चर्चाच जर करतोय ना, मग आपण जर तरवर बोलूयात, काय हरकत आहे? तरच्या गोष्टी आहेत. इथे आपण कोण ज्योतिषविद्या मला प्राप्त नाहीये किंवा इथे बसलेल्या कोणालाही नसेल. एखाद्या कुठल्या इकडे उपस्थित असलेला बॉडी लँग्वेज एक्सपर्ट असू शकतात, पण मला असं वाटतं की आम्ही त्यात एवढे तज्ञ नाही आहोत. ठीक आहे. जसे निवडणुका येतील ना, अखिल तर चित्रे, निवडणुकीला सामोरं अगदी जाऊ आणि आपण जर समजा जर तरच्या अनुषंगानं चर्चेला आत्ताच्या घडीला फारसं पुढे नेऊ इच्छित नसाल तर मला हनुमंत पवार यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. हनुमंतराव, आपण आजचं भाषण ऐकलं असेल नसेल हा एक भाग, पण महत्त्वपूर्ण मुद्दा इथे असा आहे की आता ठाकरेंचा पूर्ण दावा पूर्ण मराठी माणसांवर आहे. जर ठाकरेंकडे सगळा मराठी माणूस गेला, तुम्हाला मतदान कोण करणार याची चिंता काँग्रेसला येते का? आणि जी महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आहे, ज्याच्यासाठी सगळे झाडून नेते मुंबईतून निघून गेलेले आहेत दिल्लीला मंथन करण्यासाठी, त्यात हे मंथन होऊ शकतं का की अरे बापरे, आता काँग्रेसला मुंबईत मतदान कोण करणार? कारण हे मी का विचारतोय, तुम्ही मुंबई महानगरपालिकेतला एक महत्त्वाचा फोर्स आहात, महत्त्वाची ताकद आहात आणि आता तुमच्या पायाखालचं जाजम खेचून घेण्याचा प्रयत्न दिसतोय. प्रसादजी, काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिकेत महत्वाचा आहे असं तुम्ही म्हणल्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं तुमच्या मनापासून आभार मानतो. ज्यावेळेस मागच्या निवडणुका झाल्या, स्वतंत्र लढलो होतो, त्यावेळेस काँग्रेसचे नगरसेवक किती होते माझ्यापेक्षा जास्त आपल्याला माहित आहे. आता आमची मुंबई महानगरपालिकेमधली ताकद ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही पुन्हा त्याच जोरानं आणि त्याच जिद्दीनं लढू आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही निश्चित रोखू इतकी आहेच आहे. त्यामुळे तर काँग्रेस पक्षाच्या वर्षाताई गायकवाड असतील, असलम शेख असतील, आमचे सगळे तिथले जे नेते असतील, भाई जगताप असतील, या सगळ्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवक्ते सतत बोलत असतात. त्याचं कारण आहे की काँग्रेसला तुम्ही तिथं वगळू शकत नाही, टाळू शकत नाही. काँग्रेसची तुम्हाला भीती आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अगोदर मला आदरणीय अवधूत वाघ साहेब आणि शीतलताईंनी जे दोन निरीक्षणं व्यक्त केली त्याच्यावर मला बोलावं असं वाटतं की चर्चा वेळेच्या मर्यादेत पुढे न्यायची आहे, त्यामुळे फार वेळ घेऊ नका. 1 मिनिटात कृपया प्रतिक्रिया द्या. 1 मिनिटात प्रसादजी, 1 मिनिटामध्ये की अनाजी पंतांचा उल्लेख जातीवादी केला वगैरे असं म्हणतायत. ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेला उल्लेख जातीवादी वाटायला लागला अवधूत वाघ साहेबांना अनाजी पंतांचा. मग ज्यादा बच्चे पैदा करने वाले कपडों से पहचाने जाते हे असं मोदी साहेब म्हणत होते. त्यावेळेस वाघ साहेबांची भूमिका काय होती? आणि शीतलताईंनी सांगितलं की अनाजी पंत मराठी नव्हते का? अरे असतील मराठी, तरी ते गद्दार होते, त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. आता तुम्ही कंटिन्यू करा चर्चा. बरं, ठीक आहे. आपल्याला गद्दारीच्या यादीमध्ये अनेक घोरपडे भोसले अशी आडनावं पण आढळतात. चर्चेला पुढे नेऊ, अवधूत वाघांकडे येऊ. अवधूत वाघ, काँग्रेसला आजही शाश्वती आहे की इतकं सगळं घडल्याच्या नंतर मुंबईत त्यांचं काहीच बिघडलं नाहीये. महाराष्ट्रात काय बिघडलंय तो नंतरचा मुद्दा. गद्दारी मान्य करा मग पुढे जा. अनाजी पंतांची गद्दारी मान्य करा मग पुढे जा. अनाजी पंतांची गद्दारी मान्य करा मग पुढे जा. अहो, पण मग घोरपडे भोसल्यांच्या गद्दारीचं काय? करा ना तुम्ही. अनाजी पंतांची गद्दारी मान्य करा ना तुम्ही. झालीच मग पुढे जाऊ की आपण. झाली. आत्ताचा मुद्दा अनाजी पंतांच्या गद्दारीचा आहे का? शीतलताईंना सांगा. आता तेच आमच्या शीतलताईंना सांगा की ते गद्दार होते, मराठी असले तरी ते गद्दार होते हे सांगा. बरं,
आपण तो मुद्दा घेऊ, परत कधीतरी भेटू. त्या निमित्तानं अवधूत वाघ यांच्यापर्यंत जाऊ का कुणास ठाऊक, सातत्यानं अवधूत गुप्ते नाव येतंय तोंडात. अवधूत वाघ, काँग्रेसची आत्ताची भूमिका मराठी मतांच्या भरोशावरची आहे की त्यांना मराठीपेक्षा मुसलमान आपला साबूत राहिला याचा आनंद आहे? बघा, काँग्रेसला कधी भूमिका होती हीच मला भूमिका मान्य नाहीये. काँग्रेस म्हणजे एक वाहती गंगा आहे, जिसको जैसा नहाना है वैसा नहा लो, आणि जे होईल ते होईल. त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षाला, राष्ट्रीय अध्यक्षाला काय पडलेलं नाहीये. म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष जरी मल्लिकार्जुन खरगे असले तरी खरे अध्यक्ष राहुल गांधीच आहेत, त्यांना काय पडलं नाही. तुमच्या वडिलांच्या वयाच्या उल्लेख करायचा नाही. मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा आधे तुरे उल्लेख करायचा नाही, आवाजावं बोलायचं. तुमच्या वडिलांच्या वयाच्या आहेत, आदर करा. अहो, मी काय बोललो तुम्ही ऐकत नाही नीट. मी अरे तुरे बोललोच नाहीये. उगाच प्रसादजी सांगा ते काय बोलायचे ते. काय बोलायचे त्यांच्याकडून सांगा प्रसादजी त्यांच्याकडून त्यांना. मला नाही वाटत आहोजाहोच्या पलीकडचा उल्लेख झालेला आहे. चर्चेला अरे तुरेपर्यंत त्यांनी नेलेलं नाहीये. माफी मागायला हवं, त्यांच्या वडिलांच्या वयाचे आहेत. प्रसाद वाघजी तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत ते. अवधूत वाघजी, माफी मागा तुम्ही. अहो, हनुमंत जगदाळे, विश्व प्रवक्ते, मी अरे तुरे कोणाला बोललोच नाहीये. आलं का लक्षात? आणि मी कोणालाही अरे तुरे तुम्ही ऐका प्रसाद काथेजी. प्रसाद काथेजी ऐका, त्या माणसाला माणूस आहे का, मनोरुग्ण माणूस बसवलाय का इथं? एका ज्येष्ठ माणसाला तुम्ही अरे तुरे बोलायची भाषा करताय राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना, आणि बोललो नाही म्हणताय, बाकीच्या ह्याला गप्पा मारताय. हनुमंत पवारजी, आपण चर्चेला पुढे नेऊयात. हनुमंत पवारजी, चर्चेला पुढे नेऊयात. अवधूत वाघ यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या, मग आपण चर्चा पुढे नेऊ. मला रुपाली ताईंकडे सुद्धा जायचंय का मुद्द्यावरून. अशी चर्चा ही चर्चेची शिस्त नाही. अरे तुम्ही राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना, ज्येष्ठ आमदारांना बोललो अरे तुरे, काय करणार तुम्ही? काय करणार? चर्चेच्या. एक मिनिट एका गोष्टीचा हस्तक्षेप आहे. हे बघा, व्याकरण आता काय आहे, मराठी भाषेची चर्चा, मराठी नेत्यांची चर्चा आहे, त्यामुळे मला वाटतं कदाचित या चर्चेमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाचे पण धडे द्यावे लागतील. अध्यक्षाला काही पडलेलं नाही याचा अर्थ मल्लिकार्जुन खरगे यांच्या बाबतीत होत नाही. तो विषय पदाच्या अनुरूप आहे. मला वाटतं या व्याकरणाच्या चर्चेत नको जायला आपण. अवधूत वाघ, कृपया तुम्ही मुद्द्यावर या, मुद्द्यावर राहा आणि आपलं म्हणणं पटकन पूर्ण करा. मुद्दा काय होता? काँग्रेस ठामपणे असं म्हणते आहे की त्यांची कुठलीच मतं हलत नाही आहेत. ठाकरे एकत्र आल्यानं काँग्रेसला मुंबईत काहीच फरक पडत नाहीये. मुंबईमध्ये ते शाबूत आहेत. मराठीच्या भरोशावर आहे काँग्रेस मुंबईमध्ये का मुसलमानांच्या भरोशावर आहे? एक आपल्याला मान्य करावं लागेल, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जर उल्लेख एकही होणार असेल तर आमच्यावर बहिष्कार हे सोबत नाही. अरे आता मी हनुमंत जगदाळे, मी त्यांना अरे दोरे केलं नाही, अहोजाओ मध्येच बोललो आणि पुन्हा त्यांचा सन्मान ठेवतो. पण तुम्ही जर एवढी दादागिरी करत असाल तर मी त्यांना अरे तोरे करीन, तर तुम्ही माझं काय करणार आहात? अवधूत जी, मुद्द्यावर राहा. तो मुद्दा झाला स्पष्ट, आपण पुढे जाऊयात ना. मुद्दा राहून जातोय. मला वेळ मर्यादा पण आहे, एक व्यावसायिक ब्रेक पण घ्यायचा आहे, त्यामुळे कृपया पटकन अवधूतजी आपण फक्त मुद्द्यावर राहा. मी मुद्द्यावरच राहतोय. मला असं म्हणायचंय की कुठचाही पक्ष असो, त्या पक्षाला स्वतःची काही कोर मतं असतात. ती मतं कुठेही इकडे तिकडे हलत नाही, थोडी प्लस किंवा मायनस होतात. त्याचप्रमाणे काँग्रेस हा गेली 130-140 वर्ष जुन्या असलेल्या पक्षाला प्रत्येक वॉर्ड मध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी मतं असतात, कमी असतात, जास्त असतात, ती गोष्ट वेगळी. परंतु आज खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला जो जनाधार आहे तो फक्त आणि फक्त मुस्लिमांचा जनाधार आहे. मुस्लिम सोडून काँग्रेसला विचारणारं कोण नाहीये. काँग्रेसची मुस्लिम लीग झालेली आहे. आणखी बनातवाला मुस्लिम लीग नावाचा जो पक्ष होता त्याचं नवीन स्वरूप म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस आहे. ठीक आहे. चर्चेची सुरुवात या टप्प्यातली गजानन काळे आपल्यापासून होतीये. राज ठाकरे यांच्या भाषणातला एक महत्त्वाचा मुद्दा जो या पुढच्या लढ्याचं एकूणच सूतोवाच करतो तो आहे, राज ठाकरे म्हणतात त्रिभाषा सूत्र मान्य करणार नाही. NEP 220 म्हणजे 2020 ला आली, त्यानंतर आता 2025 मध्ये आपण आहोत, 2025 मध्ये आहोत. तर या 3 वर्षामध्ये 3 ते 5 वर्षामध्ये हा सगळा विषय आपल्यापर्यंत पोहोचला नाही का? NEP म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या 5 वर्षात त्यात काय आहे याचा अभ्यास नेत्यांनी केला नाही का? आणि आता तुम्ही त्रिभाषा सूत्र अमान्य करताय, म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रानं केंद्राशी उभा दावा घेतलाय का? गजाननराव. प्रसादजी, मला असं वाटतं ना की राष्ट्रीय शिक्षण धोरण
याचं मला वाटतं आता सार्वजनिक वाचन होणं गरजेचं आहे की काय महाराष्ट्रात असं वाटलं. राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषा सूत्राचा उल्लेख असताना त्याच्यामध्ये लवचिकता असेल आणि राज्य सरकार कुठलीही भाषा लादू शकणार नाही असं स्पष्ट पान क्रमांक 16 आणि 17 वर म्हटलंय. जे काही 500-700 पानांचं जे काही राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. आणि परत एकदा मी परत सांगतोय, मातृभाषेतून शिक्षण यालाच राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये प्रोत्साहन दिलं जातं. भारतीय जनता पक्षाने त्यांचे घटक पक्ष सातत्याने जे सांगत आहेत ते खोटं सांगत आहेत. बरं, याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारची राज्य भाषा सल्लागार समिती, ज्याचे आपले श्रीपाद जोशी आहेत, त्यांचा विरोध आहे. बरं, आम्ही राजकारण करतोय, आम्ही राजकीय पक्ष. श्रीपाद जोशींचं काय राजकारण आहे? बृहत आराखडा सुकाणू समितीची जी मंडळी आहे ही शिक्षण तज्ञ मंडळी आहेत, सगळी ही बुद्धिजीवी आहेत. यांचं काय राजकारण आहे? यांना कुठे महापालिकेला उभं राहायचंय? यांना कुठल्या विधानसभेच्या निवडणुकांचं पडलंय? यांना कुठल्या हिंदीच्या विषयाचं पडलंय? या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या बद्दल सातत्याने बेंबीच्या डेटापासून त्रिभाषा सूत्र आहे, त्रिभाषा सूत्र आहे, त्रिभाषा सूत्र आहे असं जे सांगितलं जातंय ते सपशेल खोटं आहे. उत्तर भारतातली जी काही 7-8 राज्य आहे त्याचा उल्लेख सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा आज केला. उत्तर प्रदेशला कुठली तृतीय भाषा आहे? बिहारला कुठली तृतीय भाषा आहे? मध्य प्रदेशला कुठली तृतीय भाषा आहे? साऊथच्या ज्या राज्यांनी तर केव्हाच नाकारलेलं आहे त्रिभाषा सूत्र. त्रिभाषा सूत्र आपल्याकडे जे आहे ते 5वी पासून आहे, जे काही अगोदर होतं ते. आणि आत्ताच्या सुद्धा याच्यात लवचिकता सांगितली. जुजबी हिंदी यावं ना, मी काय याच्याबद्दलचा आक्षेप नाही आहे आमचा. पहिलीपासून त्या लहान कोवळ्या मुलांवरती आपण हिंदी भाषा का लादताय? बरं, त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्येच उल्लेख आहे एकतर मातृभाषेचा, त्यामुळे, आणि दुसरा इंग्रजी भाषेचा, जी जगाची भाषा आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेऊन कुठल्याही पद्धतीचा खोटारडेपणा आपण करू नये असा कुठेही उल्लेख नाहीये. जर याची काही प्रती हव्या असतील तर त्या पक्षाचे प्रवक्ते असतील, नाहीतर नेते असतील, त्यांना पान क्रमांक 16-17 वर आपण जावं. नाहीतर मी माझा आज ट्विटरवरती ते टाकतो, म्हणजे एकदा काय ते स्पष्ट होईल की त्रिभाषा सूत्र जे आहे ते त्या पद्धतीची लवचिकता आहे की कंपल्सरी यांनी सांगितलं. बरं, कुठल्या आधारे? बरं, गजाननराव एक मिनिट. एक पुढचा प्रश्न खरं तर सौरभ कोरटकर यांना घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी सौरभ, एक मला या त्रिभाषा सूत्राच्या निमित्तानं काँग्रेसची भूमिका ऐकायची आहे. हनुमंतराव, आपण हे मान्य करायला हवं, तुम्ही हे स्वीकारायला हवं की त्रिभाषा सूत्राचा जो काही घोळ झाला देशातला आणि त्याद्वारे हिंदीची बीज देशभरात रोपण्याचा जो काही प्रयत्न झाला तो मुळात काँग्रेसच्या डोक्यातला आहे? प्रसादजी, तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी तेव्हाच बांधील आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या झालेल्या अपमानाबद्दल त्या प्रवक्त्यांना आणि चॅनल तुम्ही दोघांनी माफी मागा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मी देतो. हनुमंतराव, 84 वर्षाचे मल्लिकार्जुनजी खरगे हनुमंतराव, साहेब 2 खुलासे हसणार मगाशी आहे. झाले. हनुमंतराव, ऐका जरा आता प्लीज, माझी विनंती आहे ऐका. 2 खुलासे मगाशी स्पष्टपणे झाले. अवधूत वाघांनी सांगितलं त्यांनी तुमच्या नेत्याचा एकेरी उल्लेख केला नाही. सहन करताय तुम्ही आमच्या खरगे साहेबांचा अपमान. 84 वर्ष वयोवृद्ध माणसांचा तुम्ही एकेरी उल्लेख राष्ट्रीय अध्यक्षांचा आमच्या. माफी मागायला लावा, तुम्ही माफी मागायला लावा, चर्चा तरच पुढे जाईल, नाहीतर मी चर्चेत सहभागी नाही. माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांचा अपमान मी सहन करणार नाही. सगळ्या अहो, प्रश्नांची तुमच्या उत्तरं राष्ट्रीय तुमच्या अध्यक्षाचा देतो. अपमान झालेला नाही. अवधूत वाघांनी 4-4 वेळा सांगितलं. हनुमंतराव, कुठला मुद्दा धरून बसलाय आपण? त्यांची रिटेक घेऊन दाखवू क्लिप मी तुम्हाला काय म्हणले ते. आज ओळखतो का आम्ही अवधूत वाघांना? झाला म्हणून त्यांनी 3दा सांगितलं ना, तुम्ही कशाला त्यांची वकिली करायला लागले? ठीक आहे, एक संधी आपण या चर्चेत समन्यायी पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. चर्चेला आपण बऱ्याच वेळा याच मुद्द्यावर अडकवताना पाहिलंय. अवधूत वाघ, मी 1 मिनिटाचा वेळ देतो. यानंतर परत ही चर्चा होऊ नाही शकत. आपण त्रिभाषा सूत्राचा मुद्दा काँग्रेसकडून उत्तर घेण्यासाठी गेलो असता ते हा दावा करतात की तुम्ही खरगेंचा अपमान केलात. बघा, त्यांना उत्तर द्यायचंय तर देऊ देत, नाही द्यायचंय तर देऊ देत. मी जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते हल्ली यायला लागले. मी जवळजवळ 16 वर्ष भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे. कुठच्याही माणसाचा, कुठच्याही पक्षाचा असो, अपमानजनक शब्दच माझ्या बाहेर येऊ शकत नाही, तो लहान असो किंवा मोठा. खडगे साहेब मोठे आहेत की माझ्याहून वयाने लहान आहेत हा प्रश्नच नाहीये. ते कुठच्या पक्षाचे आहेत किंवा काय हा माझ्या दृष्टीने प्रश्नच नाहीये. कुठचाही नेता असो त्याला अरेतुरे आपण का करायचं, ही आमची संस्कृती पण नाही आणि परंपरा पण नाहीये. तर त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो, मी कोणालाही अरेतुरे करत नाही. तर खडगे साहेबांना अरेतुरे करण्याचा काय प्रश्नच ठीक आहे, बस. मला वाटतं पुरे झालं हे.
आपला वेळ यात अडकवता कामा नये. हनुमंतराव, मला वाटतं एवढं पुरेसं आहे. तुम्ही त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातल्या खुलाशावर बोलाल का? आपला वेळ जातोय. कारण हनुमंतराव, अवधूत वाघांचा मी जाहीर निषेध करतो ठीक आणि आहे. तुमच्या प्रश्नाकडे मी येतो. प्लीज. धन्यवाद. भारतामध्ये त्रिभाषा सूत्र पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी स्वीकारलं होतं. आम्ही ते स्वीकारलं होतं. संबंध देशानं स्वीकारलं होतं. ते त्रिभाषा सूत्र पहिलीच्या मुलांना भाषा शिकवण्यासाठी सक्तीचं होतं. असा जर अर्थ आताचे भारतीय जनता पक्षवाले लावणार असतील तर ते साफ चुकीचं आहे. त्रिभाषा सूत्र हे सरकारचा कारभार परस्परांशी कसा असावा, देशातल्या वेगवेगळ्या सरकारांचा, राज्य सरकारांचा केंद्र सरकारची, केंद्र सरकारांचा राज्य सरकारची, इतकं सोपं होतं. पहिलीपासून भाषा सक्तीचा GR, तसा आदेश किंवा तसा कायदा जर काँग्रेसच्या काळातला असेल तर प्रसादजी आपण दाखवावं आम्हाला. त्यामुळे साफ म्हणून भुई थोपटायचं बंद करावं आणि भारतीय जनता पक्षानं मराठीच्या मुळावर हिंदी सक्तीचा जो GR आणला होता त्याचा एकमुखी निषेध करावा. जी. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स आपण प्रतिपक्ष आणि त्याच्या समर्थन करणारे अशा दोघांच्याही वतीनं बघत असतो. रुपाली ताईंना माझा प्रश्न आहे. बऱ्याच वेळापासून ते आपल्या सगळ्यांची चर्चा ऐकतायत. रुपाली ताई, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अजित पवारांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात माझ्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते. पण आता सुद्धा अजित पवार सरकारमध्ये आहेत. पण त्या मराठी भाषा भवनाचं नंतर काय झालं हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आणि दुसरी बाब, आणखी कुठलं तरी एक वस्तू संग्रहालय होतं ज्याची रूपरेषा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ठरवण्यात आलेली होती. पण त्याला सुद्धा आताच्या नव्या सरकारनं केराची टोपली दाखवली असा आरोप त्यांनी केलाय. म्हणजे भाजपच्या अजेंड्यामागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा पक्ष हा फरफटत नेला जातोय असा त्यांना अप्रत्यक्षपणे आरोप करायचा आहे का? एक लक्षात घ्या, आपण जेव्हा हिंदी सक्तीचा विषय आला, ज्यावेळी आमच्या शिक्षण मंत्र्यांनी हा प्रस्ताव समोर आणला, त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादाच होते की त्यांनी सांगितलं की 1ली ते 4थी सक्ती नसावी, 5वी पासून ऐच्छिक हिंदी भाषा असावी. सत्तेमध्ये असून सुद्धा डायरेक्ट हा मत जे महाराष्ट्राच्या जनतेचं होतं, जे शिक्षण तज्ञांचं होतं, जे बाल तज्ञांचं होतं, ते माननीय अजितदादा यांनी मांडलं. आता आजची ही जो मोर्चेचा विषय विजयी सभा म्हणून दोन पक्ष एकत्र आले, दोन बंधू एकत्र आले. आता त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ज्या भूमिपूजनच्या ते काम कुठवर झालेलं आहे, तर आपला तो झाल्यानंतर मी त्या प्रश्नाची माहिती घेऊन बोलू शकेल. परंतु अजितदादांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कुठेही फरफड नाही. आम्ही मित्र पक्ष म्हणून सत्तेमध्ये आहोत, आम्ही जनतेच्या लोकांसाठी आहोत आणि त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी या सभेच्या वेळी त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न आम्ही तपासून का झालं नाही, कुणी पाठपुरवठा केलाय का नाही, याचं सगळं माहिती घेऊ आणि जर झालं नसेल तर ते पूर्ण करू. पण फरफट वगैरे ही अजितदादांची कधी होऊ शकत नाही, कारण त्या सगळ्या नेत्यांमध्ये अजितदादा असे आहेत की ज्यांची प्रशासनावर पकड आहे आणि जे अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्याची मॅनेजमेंट ते चांगल्या पद्धतीने करू शकतात, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. ठीक आहे. याच अजित पवारांच्या एका वक्तव्याचं आणि भूमिकेचं स्वागत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं. हिंदी सक्तीचा जो कथित आरोप आहे किंवा त्रिभाषा धोरण आहे त्याबद्दल अजितदारांनी जी भूमिका घेतली होती त्याचं स्वागत उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे माझा प्रश्न शीतल म्हात्रे यांना आता आहे, भूमिका कोणी घेतली नव्हती तर बोट कोणाकडे दाखवलं जातं तर ते म्हणजे एकनाथ शिंदेंकडे. शिवसेना या पक्षाचं राजकीय चरित्र हे एक्स्ट्रोवर्ट आहे, ॲग्रेसिव्ह आहे आणि व्हायब्रंट आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे ज्या पक्षाच्या केंद्रस्थानी आहे त्या पक्षाचं नेतृत्व एखादा मुद्दा इतका तापलेला असताना, ज्याच्या केंद्रस्थानी मराठी भाषा असताना भूमिकाच घेत नाही, पक्षाचं नेतृत्व त्या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. मग उद्धव ठाकरे टीका करणार ना? एक लक्षात घ्या की शिंदे साहेबांनी याच्यावर काहीही बोललेले नाहीयेत किंवा त्यांनी या संदर्भात काही सांगितलेलं नाही असं नाहीये. त्यांनी अनेक वेळेला या संदर्भात सांगितलेलं आपलं मत मांडलेलं आहे. इनफॅक्ट जेव्हा आमची कार्यकारिणी झाली तिथे सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी भाषण करताना हेही सांगितलं की जेव्हा हिंदीचा मुद्दा आला तेव्हा प्रथमतः तर हिंदी सक्तीची नाहीये हे पहिल्यांदा त्यांनी अधोरेखित केलं आणि मराठी माणसांच्या मागे आणि मराठी भाषेच्या साठी, ज्याला मराठी भाषा अभिजात करण्यासाठी महायुतीने जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला याचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. त्याच्यामुळे मराठीवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण आहोत आणि मराठी भाषेचा अपमान हा शिवसेना कदापि सहन करणार नाही हे आम्ही परत एकदा सांगितलेलं आहे. परंतु या भाषेचा अपमान सहन करणार नाही सांगताना दुसऱ्याही भाषेचा
सन्मानही ठेवला पाहिजे हेही त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी हेही सांगितलं की आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीस साहेबांनाही सांगितलं की हा GR हा मराठी सक्ती हिंदी सक्तीचा नाहीये जी, हे जी. व्यवस्थित जाहीर करावं. आणि त्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांनी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी या सर्व गोष्टी अतिशय संपूर्ण भाषा त्यांनी पेपर्स दाखवून सांगितलं की ही हिंदी भाषा ही कुठेही आम्ही सक्तीची केलेली नाहीये. ठीक आहे. शीतलजी या मुद्द्याला पुढे नेऊ. अखिल चित्रे आणि अवधूत वाघांसाठी माझे अतिशय छोट्या छोट्या वेळेसाठीचे प्रश्न आहेत. अखिल चित्रे, आपण आधी खुलासा करा, NEPच्या अंतर्गत, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत त्रिभाषा सूत्र मान्य करणार नाही म्हणजे पुढं काय करणार? आता ठाकरे एकत्र आले, त्रिभाषा सूत्र मान्य करणार नाही घोषित केलं, म्हणजे काय करणार आहेत ठाकरे? मुळात हा प्रश्नच चुकीच्या पद्धतीचा आहे, पण त्याचं उत्तर मी देतो. त्याचं कारण असं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये 3 भाषा आहेत, पण ते कधीपासनं आहे? पहिलीपासनं नाही आहेत. नीट आपण पण वाचून घ्यावं. आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि इथे बॉडी लँग्वेज एक्सपर्ट आणि इतर पक्षाचे जे आले आहेत त्यांनी पण वाचून घ्यावं. त्यांनी वाचलेलं नाही आहे. माझे मित्र गजानन काळे तिथे आहेत, त्यांनी आता तुम्हाला पेज कुठल्या सबसेक्शन मध्ये ते मी सांगतो. 4.12 वाचून घ्या, 4.13 वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की ते पहिलीपासनं नाहीये, 5वी किंवा 6वी हा पासून मुद्दा आहे. नव्हता. अखिल चित्रेजी, हा मुद्दा नव्हता. याचं उत्तर गजानन काळेंनी दिलंय. मी आपल्याला काय विचारलं, तुम्ही आता पुढे आंदोलन नेणार कसं आहात? अरे आंदोलन जर त्यांनी लादायचा प्रयत्न केला तर ज्या प्रकारे आंदोलन यापुढे आता सुरू होतं त्याच प्रकारे त्याच तीव्रतेने आंदोलन सुरूच राहील. पण आता त्यांनी माघार घेतली आहे, त्यांनी GR रद्द केलेला आहे. आता जर समजा कोणती समिती नेमली आणि परत त्यांनी हिंदी बॅकडोरनी लादायचा प्रयत्न केला तर त्यांना परत या तीव्र आंदोलनाच्या सामोरे जावं लागेल. ठीक आहे. गजानन काळे, एक 20 सेकंदात आपलं काही म्हणणं असेल तर मांडा. मला पटकन एक अवधूत वाघांना प्रश्न विचारायचा आहे. नाही, मला एक कळत नाहीये की तृतीय भाषेची पहिलीपासून गरज काय आहे? जर इतर राज्यांमध्ये ते कंपल्सरी नाही आहे तर आपण परत एकदा दोनदा तोंडघशी पडल्यानंतर राज्य सरकारने परत त्या तृतीय भाषेच्या संदर्भातली नरेंद्र जाधवांची समिती नेमलेली. याला सर्व मराठी भाषेवर मराठी प्रेमी संस्था संघटनांनी, माझे मित्र दीपक पवार असतील, ठीक आहे. सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केलेला आहे. मला वाटतं हा विषय आता राज्य सरकारने संपवावा. जर बरं, पाचवीपासून आपण म्हणताय विषय तृतीय राज्य भाषेचा सरकारने आणि संपवावा. एका जाहिरातीच्या विश्रांतीपूर्वी आपल्याला मिनिटभराचा वेळ उरलाय, म्हणून पटकन अवधूतजी आपल्याला संधी देतो. ज्या वेळेला म्हटलं जातं NEP 2020 या अंतर्गत त्रिभाषा सूत्री लादलेली नाही, त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही, याचा अर्थ राज्य केंद्र असा संघर्ष वाढतोय का? आणि महाराष्ट्र दिल्लीशी पंगा घेतोय का? असावा असा मला पण स्पष्ट संदेश येतोय. मला असं वाटतं की आज 2014ला मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर ही देशाची अर्थव्यवस्था 7व्या स्थानावरनं 4थ्या स्थानावर आली. काही महिन्यातच, एखाद्या वर्षातच ती 3ऱ्या स्थानावर जाईल. हे ज्यांना कोणाला पाहवत नाही ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण काही भोळसट लोक आहोत की त्या अस्थिरतेमध्ये आपण सहभागी होतो. मला असं वाटतं की भाषावादाच्या भिंती हा माणसांमध्ये भिंती घालू नये. भाषा ही माणसाला जोडण्याचं काम करते, तोडण्याचं काम करत नाही. प्रत्येक भाषेची अस्मिता असते, मराठीची असते, हिंदीची असते, बंगालीची असते. ही आपल्या भाषेची अस्मिता जोपासताना इतर भाषेंचा पण आदर आणि सन्मान करावा असं मला वाटतं. आणि जर हिंदी भाषा जर आपल्याला नको असेल तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने जर तिसरी भाषा दिली असेल तर आपण सर्वांनी संस्कृत म्हणून तिसरी भाषा घ्यावी. आणि तिसरी ही संस्कृत भाषा घेऊन मराठी, इंग्रजी आणि संस्कृत या 3 भाषांमधनं आपण आपल्या मुलांना शिक्षण द्यावं, ज्यातनं आपली मुलं पुढे जाऊन वेद वाचतील, उपनिषद वाचतील, रामायण महाभारत मुलं संस्कृतात वाचतील, कालिदास आणि भवभूती सुद्धा संस्कृतीत वाचतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांच्याही भाषणाचा अन्वयार्थ आपण लावतोय. त्याचे राजकीय पडसाद काय उमटतात, परिणाम काय असणार आणि त्याचं सगळं इंटरप्रिटेशन जाणून घेण्याचा आपण वेगवेगळ्या मान्यवरांकडून प्रयत्न करतोय. माझा पुढचा प्रश्न आता अवधूत वाघ सरांसाठी आहे. अवधूत सर, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की आता तुम्ही सावध राहा, काळजीपूर्वक ऐका असं म्हणत त्यांनी आवाहन केलं उपस्थितांना. जातीत जातीत भांडणं लावण्याचा आता प्रयत्न होऊ शकतो, जाती जातीत तुम्हाला विभाजित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं राज ठाकरेंनी म्हटलं.
आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचं जे भाषण झालं त्यात सुद्धा उद्धव ठाकरेंनी याच भूमिकेची री ओढलेली आहे आणि असं म्हटलंय हरियाणातल्या जाटांचा उल्लेख केलाय आणि गुजरातमधल्या पटेलांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीनं भाजपचं हे राजकारण आहे जाती जातींमध्ये भांडणं लावण्याचं किंवा काही जाती विशिष्ट जातींविरोधात उभी करण्याचं. दोन्ही ठाकरे या मुद्द्यावरून कॉमन नोटवर पाहायला मिळाले आहेत. अवधूत सर तुमचा आवाज येत नाही बहुतेक तुमचा माईक म्यूट आहे. तुम्ही तो अनम्यूट करून बोललात तर आम्हाला ऐकू येईल. मला वाटतं की कोणी काय बोलावं कोणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकीय नेत्यांनी हव्या त्या टीका कराव्यात परंतु जनता सगळ्यांना ओळखते. जर आम्ही हरियाणामध्ये जाटांचं राजकारण करत असतो आणि जाटांमध्ये जर फूट पाडण्याचा प्रयत्न केला असता तर लागोपाठ 3 वेळा हरियाणामध्ये आमची सत्ता आली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे जर जे पटेलांचं आंदोलन होतं गुजरातमध्ये त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की 2002 पासून आजपर्यंत सातत्याने 22 ते 25 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली नसती आणि पटेलांचं आंदोलन करणारं जे नेतृत्व आहे ते आज भारतीय जनता पक्षाचं एक अग्रणी नेतृत्व म्हणून उभं राहिलं नसतं. भारतीय जनता पक्षाने दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदयाचा आधार घेतलेला आहे आणि आमच्या विचारांची पार्श्वभूमी ती आहे. समाजातील सर्वात शेवटचा जो घटक आहे तो जोपर्यंत सुखी होत नाही त्याला विकासाची गंगा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आमचं मिशन पूर्ण झालं असं मानत नाही. उलट समाजातल्या सर्व दरी संपवून सर्व जातीभेद मिटवून सातत्याने एकदिलाने या देशासाठी या राष्ट्रासाठी आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी काम करावं हेच आमचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्ष ही जातीपाती न मानणारी असा एक पॉलिटिकल पार्टी आहे. आम्ही इव्हन कुठच्याही प्रकारचा प्रांतवाद मानत नाही. आम्ही राष्ट्रवाद मानतो आणि त्या राष्ट्रवादासाठी प्रांताच्या जातीच्या धर्माच्या ह्या सर्व भिंती आहेत त्या पार पाडून या देशाला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. ठीक आहे. आता आज आपण उद्धव ठाकरेंचं अवधूत वाघ भाषण ऐकलं तर उद्धव ठाकरे यांनी आणखी एक आरोप केला आहे. ते गमतीने म्हणाले आहेत की कोणाच्या लग्नात सुद्धा भाजपवाल्यांना बोलवू नका, तिथं सुद्धा ते फोडाफोडी करतील आणि इतकंच नाही तर नवरीला पळवून सुद्धा नेतील. आता कसं आहे राज ठाकरे तिथे मागे उभे होते बसलेले होते आणि समोर उद्धव ठाकरे आहेत. युतीचे संकेत दोघांनी दिलेले आहेत त्यामुळे दोघंही एकमेकांच्या राजकीय भूमिकांसोबत आता राजकीय वाटचाल करण्याची शक्यता आहे. मनसेबद्दल तुम्ही हार्डकोर लाईन घेत नाही आहात. राज ठाकरेंना दुखवण्याचा प्रयत्न कुठलाही भाजप नेता करत नाहीयेत किंवा राज ठाकरे सुद्धा थेट त्याबद्दल बोलत नाहीयेत. पण अशा पद्धतीने उद्धव ठाकरे या युतीचा उपयोग किंवा राज ठाकरेंच्या सोबतीचा उपयोग भाजपला असॅसिनेट करण्यासाठी करत असतील तर ह्याच्यामुळे तुमची डोकेदुखी वाढणार नाहीये का? नाही ना, अजिबात नाही हो, अजिबात नाहीये. एक पहिले लक्षात ठेवा, आज बोलता बोलता आता मी काही तुमचं ज्यावेळी कमर्शियल ब्रेक होता त्यावेळी मी काही रील्स पाहिले. त्यात ते म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्या दोघातला अंतरपाठ होता तो काढून टाकला. आता अंतरपाठ होता म्हणे नवरा कोण आणि नवरी कोण ते पण एकदा त्यांनी सांगून टाकावं म्हणे. झालं ना म्हणे, प्रश्न झाला. त्याची उत्तरं कदाचित गजानन काळे आणि अखिल चित्रेंकडे असू शकतात. त्यांना उत्तर द्यायची इच्छा आहे का एवढंच फक्त तपासतो. गजानन काळेंच्या चेहऱ्यावर हास्य आहे, त्यांना उत्तर द्यायची इच्छा असू शकते. अरे हो होतं. भारतीय जनता पक्ष आणि अवधूत वाघ सर अशा मुशीतून तयार झाले की शब्दछल कसा करायचा हे यांना नीट माहिती आहे. असं जर पकडलं तर आता राज्य सरकारमधला नवरा कोण आणि 2 बायका कोण, 2 बायकांचा तमाशा असं म्हणावं लागेल आम्हाला. उलट मला वाटतं ह्या शब्दछलात जाऊ नये अवधूत वाघ सरांनी. त्यांनी जो आंतरपाठाचा विषय म्हटला त्यात अंतर हा शब्द जास्त मला वाटतं प्रभावीपणे येईल. दुसरं राजसाहेबांनी याचं उत्तर दिलेलं आहे या शब्दांमध्ये. अगदी शब्दछल करण्याचा काही मुद्दा नाहीये. राहता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाने सुद्धा आरोप केलेत की नाही. आता मी अतुल भातखळांचं ट्विट पाहिलं, आपण तेल वडे आणि चिकन सूप काढतंय ह्या गोष्टी चालू आहेत अतुल भातखळांच्या. एवढी मळमळ झालेली, एवढी पोटशू, एवढं पोटदुखी सुरू आहे. एवढंच असेल, सिंचन घोटाळ्यातून लोक शुद्ध करून तुमच्या पक्षामध्ये घेतली, आदर्श घोटाळ्यातून शुद्ध करून अशोक चव्हाणांना तुमच्याकडे घेतलेले. या सगळ्या घोटाळ्यामधली माणसं आज भारतीय जनता पक्षाकडे. तुम्ही कशासाठी ही माणसं घेतली? ही निवडणुकीसाठीच ना, सत्तेचं गणित, सत्तेचं सोपण चढवण्यासाठीच ना. आज 2 भाऊ जर मराठीसाठी एकत्र आले तर मला कळत नाही की महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्ष यांना पोटशूळ कसले उठलेले आहेत. एक मुद्दा पकडतो याच्यातला पटकन, यातला एक मुद्दा पटकन पकडतो. हनुमंत पवार यांच्यापर्यंत जाऊयात. हनुमंतराव, पोटशूळ कुणाकुणाला उठलाय याची यादी केली तर आरोपानुसार म्हणजे जो ठाकरेंचा आरोप आहे त्याच्यानुसार तो भाजपला उठलाय.
पण काँग्रेस पण काही कमी दुःखी नाहीये. याचं उत्तर आपण मगापासून शोधायचा प्रयत्न करतोय की या संपूर्ण राजकारणामध्ये काँग्रेसला कोणत्याही प्रकारे कुठेही राजकीय स्थान मिळताना तुम्हाला दिसतंय का? आणि नसेल तर तुम्ही करणार काय आहात? महानगरपालिका मविया म्हणून लढणार आहात का मविया शिवाय लढणार, स्वबळावर लढणार, करणार काय? प्रसादजी, काँग्रेस पक्ष काय करणार आहे हे निवडणुकांमध्ये तुम्हाला कळेलच. अगदी सणसणीत कळेल, खणखणीत कळेल. आपण असणारच आहोत चर्चा करायला. पण तुम्ही जे विचारलं की महाविकास आघाडीमधून तुम्ही पुढे जाणार आहात की कसे जाणार आहात, साधा मुद्दा आहे. हा मेळावा होण्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या असतात आणि काँग्रेस पक्षानं निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे की जिल्हा कमिट्या शहर कमिट्यांकडे तिथल्या सगळ्या आघाड्या युत्यांचे निर्णय असतील. याच्या अगोदरच्या निवडणुकीचा इतिहास माझ्यापेक्षा चांगला आपल्याला माहित आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढलेल्या आहेत. पण महाविकास आघाडी ज्या सगळ्या पर्यावरणामध्ये स्थापन झाली होती आणि त्याला आपण राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी म्हणतो, भारतीय जनता पक्षाच्या जुलमी सरकारला महाराष्ट्रामध्ये जे होतं ते आणि आता केंद्रामध्ये, तर यांच्या विरोधामध्ये आम्ही एकत्र आलो होतो. आम्ही निवडणुका सोबत लढलेले आहेत. आता पोटसूळचाच मुद्दा असेल तर अदानींना जमिनी देत आहेत फडणवीस असं ज्यावेळेस म्हणतायत उद्धव साहेब ठाकरे, आम्हाला आनंद वाटतो. देत आहेत ना, देत आहेत तर देत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी साहेब शेतकरी आत्महत्या करतायत आणि परदेशात मौज मजा करतायत असं जर उद्धवजी म्हणणार असतील तर हीच वस्तुस्थिती आहे. आम्हाला आनंद आहे ह्या वर्णनाचा. सरकारला धारेवर धरणं आणि प्रश्न विचारणं. यातल्या आजच्या अनुषंगाने असलेल्या मुद्द्याकडे येऊ आणि तुम्ही मला याचंही उत्तर द्या पटकन हनुमंतराव. मग आपल्या सोबतच्या अवधूतजींकडून त्याच्या अनुषंगाने खुलासे घेऊयात. तुम्ही जेव्हा म्हणता की भविष्यात तुमची वाटचाल मविया म्हणूनच राहील, राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी म्हणूनच राहील, मग तुम्ही आता मवियात किंवा इंडिया आघाडीमध्ये राज ठाकरे नावाचा नवा पाहुणा खुल्या दिलानं स्वीकारणार आहात का? हनुमंतराव, आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की या भारतामध्ये जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या नावावर मतभेद कोणीही करू नये म्हणून इथल्या स्थानिकांवर मराठी भाषेवर दुसऱ्या भाषेची सक्ती करण्याचं राजकारण कोण करणार असेल तर आम्ही त्याच्याही विरोधात आहोत. त्यामुळे स्पष्ट आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका आणि मराठी भाषेची सक्ती करून उत्तर भारतीयांचं आमच्यावर प्राबल्य लादण्याचं राजकारण करणं, या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आम्ही समजतो. मराठी आमची ज्ञान भाषा आहे. संस्कृतनं आम्हाला ज्ञान बंदी घातली होती, त्या काळात मराठीनं आम्हाला पोचलेला आहे. त्यामुळे आम्ही मराठीचे समर्थक आहोत. मराठीवर आम्ही हिंदीची सक्ती लादू देणार नाही. ठीक आहे. पटकन अवधूतजी, तुम्हाला वाटतं मवियात राज ठाकरेंना स्थान असेल, काँग्रेस त्यांना येऊ देईल, किंवा मवियात राज ठाकरे आले तर काँग्रेस मवियात राहील? मला असं वाटतं हा प्रश्न राज ठाकरेंचा आणि मवियाचा हा माझा प्रश्न नाहीये आणि ना माझ्या पक्षाचा प्रश्न आहे ना महायुतीचा प्रश्न आहे. त्यामुळे जो प्रश्न माझा नाही त्याचा उत्तर मी कशाला देऊ. ठीक आहे. अखिल चित्रेंकडे मी जातो. अखिल चित्रे, गेल्या काही दिवसातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि राजकीय भूमिका आपण बघितल्या महाराष्ट्रातल्या, तर कुठलाही नेता राज ठाकरेंना दुखवायला तयार नाहीये. राज ठाकरेंनी आक्रमकपणे भाजपच्या आणि या राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला विरोध केला होता आणि सरकारवर कडाडून टीका केलेली होती. पण तरी सुद्धा कुठलाही भाजप नेता राज ठाकरेंबद्दल मात्र आक्रमकपणे बोलायला तयार नाही, टीका करायला तयार नाहीये. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर राज ठाकरे सुद्धा थेटपणे भाजपवर टीका करताना दिसत नाही. आज सुद्धा त्यांनी भाजप पक्ष म्हणून भाजपचं नाव घेतलेलं नाहीये. थोडंसं संशयास्पद तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे एकीकडे भाजप मनसेला गोंजारत आहे आणि दुसरीकडे मनसेचे राज ठाकरे हे थेटपणे टीका करत नाहीयेत. नाही, मुळीच ह्याच्यात काही संशयास्पद नाहीये. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची भूमिका ही नेहमी रोखठोक राहिलेली आहे. सन्माननीय राजसाहेबांनी, मला असं वाटतं की आपण नीट व्यवस्थित ऐकलेलं नाहीये. ते कोणाविरुद्ध बोलतायत? सरकार विरुद्ध बोलतायत. सरकारमध्ये कोण आहे? सरकारमध्ये भारतीय जमवा पार्टी आहे ना, सगळ्यांना जमून घेतलेले तेच आहेत. मग ते त्यांच्या विरोधातच बोलतायत. ते म्हणजे नाव घेऊन अंडरलाईन करून बोलावं का? इतकं दूधखोळा नाहीये ना महाराष्ट्र. सन्माननीय राजसाहेब ठाकरे सरकार विरोधात बोलतायत. सरकारमध्ये कोण आहे हे आता आपल्याला माहिती आहे. तर ह्याच्यात संशयास्पद काहीच नाहीये. आणि जर काही संशयास्पद असलं असतं ना तर आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे आपल्याला एका व्यासपीठावर हे दिसले नसते आणि महाराष्ट्राला हा आनंदाचा क्षण अनुभवायला आज त्याची प्राप्ती झाली नसती. म्हणून हा प्रश्न माझ्या मते तर मुळात चुकीचा आहे. नाही, मी याच्यासाठी विचारतोय आणखी एक दुसरं, नाही अखिल चित्रेजी, आणखी एक दुसरं कारण, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचं जे पेज आहे त्या पेजवर एक कविता टाकण्यात आली आणि त्यात राज ठाकरे आजच्या भाषणात जे बोलले
ती मराठी विषयीची कशी प्रामाणिक तळमळ होती असं म्हटलंय, आणि उद्धव ठाकरे जे बोलले ती खुर्चीसाठीची कशी मळमळ होती असं या कवितेत सांगितलंय. राज ठाकरेंबद्दल चकार शब्द वाईट काढण्यात आला नाही. त्याचं कारण काय आहे माहितीये का? त्याचं कारण असं आहे की त्यांना इतकी मळमळ झालेली आहे, त्यांना काहीही करून बाय हुक और बाय क्रूक दोन्ही भाऊ कसे एकत्र येणार नाहीत, कसं त्यांचं मनोमिलन होणार नाही, कसं त्यांच्या मनात काहीतरी पेरता येईल, कसं कार्यकर्त्यांच्या मनात, महाराष्ट्र सैनिकांच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात कसा दुरावा निर्माण होईल, अशा प्रकारचे जे काय हे बालिश प्रकार हे करत आहेत ना, त्याच्या उपर उठून आज सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासाठी भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका कायम राहणार हे मी आपल्याला ठामपणे इथे सांगतो. एक प्रश्न मग पटकन अवधूत वाघ यांना विचारतो. अवधूत वाघ, तुमच्यासाठी सर्वात प्रिय कोण, एकनाथ शिंदे की राज ठाकरे? हा प्रश्नच मला असं वाटतं की योग्य नाही. आमच्या सरकारमध्ये आमच्या युतीमधला अतिशय महत्वाचा घटक आहे शिवसेना, आणि या शिवसेनेचे नेते आहेत आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. तर त्याच्यामुळे तुम्ही मला असा प्रश्न विचारता, तुमचे वडील तुम्हाला प्रिय आहेत की बेजनीर भुत्तो किंवा काहीतरी पाकिस्तानचा कोणता आहे, काय संबंध हो? काहीतरी नाही compulsory कसं करा आहे, तुम्हाला. तुम्हाला तुम्हाला तुम्हाला- तुम्हाला स्वाभाविकरित्या उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही हे म्हणूच शकता की हा प्रश्न गैर लागू आहे. पण तुम्हाला आठवत असेल अवधूतजी, तुम्ही एकनाथ शिंदेंना सोबत सत्तेत घेता, दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंना गुपचूप जाऊन हॉटेलमध्ये भेटता, वेळ प्रसंगी अनेक जण राज ठाकरेंकडे सातत्यानं चहा प्यायला जातात. मग तुम्हाला नक्की प्रिय कोण, अधिक प्रिय कोण, आजच्या घडीला अधिक प्रिय कोण? मी मगाशीच सांगितलं, महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते जेवढे जेवढे आहेत त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी भेटायचं असतं. ज्यांचं काम असतं ते मुख्यमंत्र्यांना भेटतात. आणि आमचे हॉटेलात जाऊन मुख्यमंत्री- भेटायची गरज नसते. काय प्रॉब्लेम नाहीये, कुठेही तुमच्या घरी पण येऊन भेटतात ते. आमचे मुख्यमंत्री लोकांच्या घरी पण जाऊन भेटतात. त्यांना कुठे इगो बिगो नाहीये. ते कोणाचाही फोन घेतात, कोणाशीही बोलतात, रस्त्यात थांबतात, गाडीत उतरतात. ते त्यांच्याकडे असे 10-10, 12-12 पीए ठेवलेले नाहीत की हा पीए घेतो, तो पीए घेतो, तो पीए घेतो आणि नंतर फोनच कट होतो, असं नाहीये. आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, आमच्या ज्यावेळी 1990 साली सत्ता युती झाली तेव्हापासून 2006 पर्यंत राज ठाकरे हे युतीचे एक मोठे नेते होते, महत्वाचे नेते होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं त्यांची इतकी वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची पद्धत होती. आणि राज ठाकरे हे काय पाकिस्तानात आलेले नाहीयेत, बांगलादेश मधून आलेले नाहीत, महाराष्ट्रातले एक सन्माननीय नेते आहेत. त्यांना भेटलं तर बिघडलं कुठे? नाही, पण अवधूत वाघ, राज ठाकरेंच्या घरी भेटीगाठी भाजप नेत्यांच्या आणि शिवसेना नेत्यांच्या इतक्या वाढल्या की संजय राऊतांना शेवटी टीका करावी लागली की दादरमध्ये नवीन कॅफे उघडलाय. संजय राऊतांचं सोडा, सकाळच्या भोंग्याचं. उद्या सकाळी उद्धव ठाकरेंनी बोलवलं तर आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पण भेटायला जातील. पण त्यांनी भेटायला तर बोलवलं तर पाहिजे, ते अवेलेबल तर असले पाहिजेत. ठीक आहे, एक मुद्दा मग आता गजानन काळे यांच्यापर्यंत नेऊयात. गजाननराव, आता राज ठाकरेंच्या घरी भाजप नेत्यांचा प्रवेश बंद झालेला असेल का? का आजही राजकारणाच्या पलीकडचे नातेसंबंध जपण्याची त्यांची सवय कायम राहील? नाही बघा, एक मी तुम्हाला परत एकदा सांगतो की अवधूत वाघांच्या या मुद्द्याशी माझी सहमती आहे. राजकीय आमचे मतभेद जरी असले तरी राजकीय काही वैर नाहीये कोणाचं कोणाशी. ते त्यांच्या विचारांनी काम करतात, आम्ही आमच्या विचारांनी काम करतो. पण मला असं वाटत नाही की कोण कुणाकडे गेल्यामुळे कुठली युती होते किंवा कुठली आघाडी होते किंवा कुठली युती तुटते किंवा कुठली आघाडी तुटते. त्यामुळे हा सन्माननीय राजसाहेबांचे दरवाजे प्रत्येकासाठी खुले आहेत. जर येणार असेल आणि कोणी फोन केलाय की मी येतोय, मुख्यमंत्र्यांनी फोन केला मी येतोय, जसं मागे राजसाहेबांनी सांगितलं की बावनकुळेंनी फोन केला आणि बावनकुळे साहेब राजसाहेबांना म्हणाले की मी दादरला मी येतोय. नाही म्हणायचंय का नेत्यांनी? मला वाटतं एवढी अस्पृश्यता महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांमध्ये नाहीये. महाराष्ट्र हा त्यासाठीच एक पुरोगामी राज्य म्हणून पुढारलेलं राज्य आहे की इथे काय तामिळनाडू सारखं वैमनस्य नाहीये. ठीक आहे, मी तुझं तोंड बघू नये आणि तू माझं तोंड बघू नये. मला वाटतं हा मुद्दाच गैरलागू आहे. आमचं दरवाजे प्रत्येकासाठी खुले आहे. चहा कॉफी घ्यावी आणि जावं. तो कॅफे आहे, ते घर आहे, काय तो नंतरचा विषय. म्हणजे थोडक्यात येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सौरभ शिवतीर्थावर नेते जाताना दिसणार आहेत. ठीक आहे, आणि त्या राजकारणा पलीकडच्या भेटी असतील. बिलकुल असं सांगायचं असतं. मला पटकन विचारायचं आहे, अखिल चित्रे आपल्याला,
उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये मनापासून उतरले आहेत का? कारण काही अर्थाने त्यांना मराठीचा मुद्दा हातात घेत असतानाच हिंदुत्वाचा मुद्दाही सुटताना दिसतोय. हे बघा, दोन्ही ठाकरेंचं जर आपण नीट विश्लेषण केलं आणि नीट ऐकलं, वारंवार त्यांची भाषणं सगळी ऐकली, तर तुमच्या लक्षात येईल सन्माननीय राजसाहेब असो किंवा सन्माननीय उद्धव साहेब असो, त्यांचं एकच मत आहे, महाराष्ट्रात मराठी आणि देशात ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. तर म्हणून तुम्ही त्याची गल्लत करू नका. काय आहे ना, हा प्रश्न कुठच्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला तर मी समजू शकतो, किंवा ज्यांना पोटशूळ उठलंय अशा महाराष्ट्र धोईंनी विचारलं तर मी समजू शकतो. परंतु तुम्ही एक पत्रकार म्हणून असा प्रश्न विचारताय तर मला थोडं नवल वाटतंय त्याचं. नाही, याचं कारण असं आहे, भाषणाची सुरुवात करताना एकानं फक्त मराठी जन हो असा उल्लेख केला आणि एकाने दोन्हीचा उल्लेख केला. त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की हिंदुत्व आपलं सुटता कामा नये आणि मराठीच्याच मुद्द्यावर आपण पुन्हा संकुचित होऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंच्याकडून दोन्ही मुद्द्यांना स्वतःकडे ठेवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का, या पार्श्वभूमीवर प्रश्न होता. अवधूत वाघांपर्यंत पोहोचत मला या निमित्तानं निरीक्षण आपलं काय आहे? अवधूत वाघ, उद्धव ठाकरे दोलायमान स्थितीत आहेत का त्यांनी आता पूर्णपणे आणि फक्त मराठीचा मुद्दा घ्यायचं ठरवलंय? जर तुम्ही इतिहास पाहिलात ना प्रसादजी, तर 1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठीचा मुद्दा उचलला, परंतु मराठीचा मुद्दा उचलल्यानंतर त्या मराठीच्या मुद्द्याला फारसं त्यातनं यश मिळालं नाही शिवसेनेला, हे वास्तव आहे. ज्यावेळी विलेपार्ल्याला पहिली रमेश प्रभूंची पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने शिवसेनेने घेतला आणि त्यात रमेश प्रभू विजयी झाले. दुर्दैवाने त्यामध्ये एक खटला झाला आणि त्यातनं 6 वर्ष शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांचं मतदानातनं हक्क काढण्यात आला. त्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या लक्षात आलं की मराठीचा मुद्दा हा राजप्राप्तीसाठी केवळ एक मुद्दा असून चालत नाही आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि 1990 साली सर्वप्रथम अतिशय चांगल्या ठीक आहे. संख्येने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. अर्धा मिनिट घेतो. त्यानंतर सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलून धरला. 2019 साली तोपर्यंत हा शिवसेनेमध्ये सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा होता बरं का. परंतु केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी काँग्रेस बरोबर जायचं आणि राष्ट्रवादी बरोबर जायचं म्हणून सोनिया गांधीच्या समोर लोटांगण घालण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हा त्यांनी काखेत मारून टाकला आणि आज त्याला कळलं की हे करून सुद्धा आपल्याला सत्ता मिळत नाही, सत्तेतनं पाय उतार व्हावं लागतं, म्हणून आज कदाचित पुन्हा ते हिंदुत्वाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आय एम नॉट व्हेरी कन्फर्म्ड अबाउट इट. ठीक आहे हनुमंतराव, तुम्हाला चालणार आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेले, मराठीचा मुद्दा घेतलेले साथीदार? लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या संविधानातल्या 3 तत्वाशी वर्षानुवर्षे बांधिलकी असलेला काँग्रेस पक्ष आहे. या 3 तत्वाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, केली नाही. राहिला मुद्दा आमच्या अवधूत वाघ साहेबांनी लोटांगण घालण्याचा सोनियाजींच्या संदर्भाने उल्लेख केलेला, तर महबूबा मुफ्तींच्या समोर लोटांगण घालणारे, मुस्लिमांना आरक्षण देतो म्हणून त्या आंध्र प्रदेशच्या माणसासोबत लोटांगण घालणारे, बिहार मधल्या नितीश कुमार सोबत लोटांगण घालणाऱ्यांनी खरं खोटं हिंदुत्वाच्या व्याख्येत पडू नये. सत्ता मिळवणे एवढंच यांचं हिंदुत्व आहे. उद्धव साहेबांच्या हिंदुत्वाला जर सर्व धर्मनिरपेक्षतेची साथ असेल, समाजवादाची, लोकशाहीची साथ असेल तर आम्ही स्वागत करू. त्यांनी आज उद्धव ठाकरेंनी बोलताना एक वाक्य वापरलं की हिंदुस्थान आम्हाला चालणार आहे, पण हिंदी हिंदुस्थान आम्हाला चालणार नाहीये. त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का हनुमंतजी? अगदी अगदी बरोबर आहे की हिंदी भाषा ही काय ज्ञान भाषा नाही, हिंदी भाषा ही काय माझ्या मराठीसारखी 2400 वर्षापूर्वीची अभिजात भाषा नाही. हिंदी भाषा लादण्याचा कुठलाही कायदा नाही, राष्ट्रभाषा हिंदी नाही. असं असताना जर भारतीय जनता पक्ष उत्तर भारताची संस्कृती आमच्यावर लादण्यासाठी सक्ती करत असत, विधानमंडळातल्या बहुमताचं जर ते असं वापर करत असतील तर आम्हाला हे मान्य नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीचीच चलती असली पाहिजे. ठीक आहे. काँग्रेसचा एक प्रवक्ता जी भाषा बोलतोय ती ऐकून तो काँग्रेसचा प्रवक्ता आहे का उद्धव ठाकरेंच्या गटाचा प्रवक्ता आहे, असा प्रश्न पडला हनुमंतराव मला. आम्हाला एक राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही सरळ सरळ म्हणता हिंदी हिंदुस्थान चालणार नाही म्हणून. उल्लेख ज्या पद्धतीनं करता या देशातल्या ते ऐकून तुम्ही संपादक आहात त्याच्यावर विश्वास बसत नाही. अहो पण मला सांगा ना, तुम्ही राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी आहात, तुमच्या नेत्यांनी वर्षानुवर्ष हिंदी भारतात राहावी, हिंदीचा प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केला,
महात्माजींनी हिंदीच्या प्रसारासाठी मेहनत घेतली आणि आज तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे म्हणतात म्हणून काँग्रेसची माणसं म्हणायला लागली. कमाल नाहीये काही हनुमंतराव? तुम्ही ज्या पद्धतीनं या देशातल्या एका धर्मियाचा उल्लेख करताय ते ऐकून तुम्ही संपादक आहात याच्यावर आमचा विश्वास बसत नाही. ठीक आहे. पर्सनली कमेंट टाळा. पर्सनली कमेंटचा मुद्दा नाहीये, राजकीय भूमिकेचा मुद्दा आहे हनुमंतराव. काँग्रेसचा हो, प्रवक्ता मला हिंदी तिच्या- हिंदुस्थान चालणार नाही म्हणू शकतो का? हा मुद्दा आहे. का नाही? आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आम्ही या लढाईमध्ये सर्वात अग्रेसर आहोत ना. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना सोबत घेऊन, भाषा तज्ज्ञांना, शिक्षण तज्ज्ञांना सोबत घेऊन हिंदी सक्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे आमची. तुमच्यापर्यंत नाही पोहोचली. माझ्यापर्यंत ती भूमिका पोहोचली. चर्चेला पुढच्या टप्प्यात मग नेतो. अजून काय पाहिजे? मग अजून काय मग? नाही नाही, हिंदी हिंदुस्थान चालणार नाही याला तुम्ही समर्थन दिलं, मला त्याचं आश्चर्य वाटलं. चर्चेला आपण अंतिम टप्प्यात आणतो आहोत. अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिल चित्रे, जाता जाता एका गोष्टीचा खुलासा पटकन करा की आंदोलनाच्या अनुषंगानं पुढच्या टप्प्यात जर परत सक्ती झाली तर परत आंदोलन उभं राहील, हे तुम्ही स्पष्ट केलं. आता जर नाही सक्ती झाली तर तुम्ही काय करणार आहात? आणि दुसरा मुद्दा, जो अनेक मराठी अभ्यास केंद्र किंवा मराठी भाषिक दबाव गट सांगतायत की नरेंद्र जाधवांच्या समितीला समर्थन नाही, काम करू द्यायचं नाही, हा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहात का? बघा, भूमिका ऑलरेडी स्पष्ट करण्यात आलेली आहे. GR रद्द झालेला आहे. जर नरेंद्र जाधवच्या समितींनी जर परत अशा प्रकारचं हिंदी लादण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, इतकी स्पष्ट भूमिका आहे. आणि मला वाटतं तीच भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे. गजानन काळेजी इथे आहेत, माझे मित्र आहेत, ते त्याच्यावर जास्ती सांगतील. पण आमच्या दोघांच्या भूमिकेत या विषयावर जराही मतभेद नाहीत. 100% ठीक आहे. जर अशा प्रकारची हिंदी सक्ती लादण्याचा परत प्रयत्न झाला तर परत तितक्याच तीव्रतेने दोन्ही पक्ष आणि सगळे मराठी प्रेमी ह्याच्यावर तुटून पडतील. ठीक आहे. अखिल चित्रे, थोडीशी समंजस भूमिका मला तुमच्याकडून कायम अपेक्षित असते. तुम्ही सांगा, चला पहिलीला नाही लागू करायची, 5वीलाच करायची का 3री पर्यंत चालू शकतं? बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा दाखला देतात जी. ना, आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी नॅशनल पॉलिसीचा दाखला दिला आणि धडधडीत खोटं सांगितलं सगळ्या न्यूज चॅनल समोर. व्हिज्युअल्स असतील तर तुम्ही चालवा, मी इथे आहे, मी चालवतो, पण दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यावर ते असं म्हणाले की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा दाखला देत त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही हिंदी पहिलीपासून आणली. कुठे लिहिलंय? ठीक कोणी त्यानं हे आहे चित्रेजी, सांगितलं? परत तर ते आपण इतिहासात नको जायला. मला तुमचा पर्याय हवाय. तुम्हाला पहिलीपासून नको आहे, 5वीपासून अस्तित्वात आहे, मध्यम मार्ग आहे का? प्रवक्ता किंवा संपादक म्हणून तुम्ही जबाबदारी घेत त्याचं उत्तर मागत नाहीये त्यांच्याकडनं. नाही, आम्ही त्यांच्याकडे मागितली आहेत उत्तर. आता मला ना अखिल चित्रेंकडून मध्यम मार्ग आहे का एवढंच एक जाणून घ्यायचंय. आजपर्यंत ज्या प्रकारे शिक्षण चालत होतं महाराष्ट्रात त्या प्रकारे चालण्यात काय हरकत आहे? ठीक आहे. मी 5वी नंतर हिंदी शिकलेलो आहे किंवा जे काय सब्जेक्ट ऑप्शन होतं ते घेतलेलं आहे. तशा प्रकारे शिकल्यानंतर काय अडचण येणार आहे? ठीक आहे, महाराष्ट्रात सगळ्याला धन्यवाद. हिंदी आपण येते. हा खुलासा केला की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था आता सुरू आहे ती तशीच चालू ठेवावी. सौरभ, मला वाटतं वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायला हवी. त्यानिमित्तानं मी माझ्यासोबत असलेले माझे सहकारी सौरभ कोरटकर यांच्याही वतीनं हनुमंतराव पवार आपले, गजाननराव काळे आपले, अखिलजी चित्रे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल शीतलताई म्हात्रे, अवधूतजी वाघ आणि रुपालीताई ठोंबरे यांचेही मनपूर्वक आभार. चर्चेला इथेच आटोपतं घेऊयात. आपल्या सर्वांचे या निमित्तानं धन्यवाद. आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.